ऐका की धैर्य हात सोडा. नाही सोडणार. हे बघा असं मी चेष्टेच्या मूड मध्ये नाहीये. मग कसल्या मूड मध्ये आहे? हात सोडा. सांगितलं ना नाही सोडणार. सावकाश. काय करताय? लागलं ना? खरंच सॉरी धैर्य. मला माहितीये की तुम्हाला माझ्यामुळे लई त्रास झाला. भास्कर भाऊजींबद्दल मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं पण मी नाही सांगितलं. चुकलं माझं. पण तुम्ही असं समजू नका की माझा तुमच्यावर ट्रस्ट नाहीये. आपण एक टीम आहोत आणि कायम राहू. खरं त्यावेळी एवढ्या गोष्टी पटापट झाल्या ना की मला काही सुचलंच नाही बघा. आणि नीता बहिणी एवढ्या नाजूक परिस्थितीमध्ये होत्या. मला त्यांना असंच नव्हतं सोडायचं. मला त्यांना न्याय मिळवून द्यायचा होता. म्हणून मला जे डोक्यात आलं ते मी केलं आणि डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये गेले. तेच तर सावी. तिथंच तर सगळा प्रॉब्लेम झाला ना. आणि वेळ नव्हता, घाई होती. पण नीताने एकदा मला सांगायला हवं होतं ना. तुम्ही डायरेक्ट पोलिसांकडे गेला. मला सांगितलं असतं तर मी आलो असतो तुमच्या सोबत. हे सगळं प्रकरण बाहेर न येता भास्करला शिक्षा कशी झाली असती असं काहीतरी मॅनेज केलं असतं सगळं आपण. निदान आईच्या तरी एकदा कानावर घालायला हवं होतं. अहो मला वाटलं की यावेळेस पण आई त्यांच्या प्रेमापोटी भास्कर भाऊजींना पाठीशी घालतील. घोळ होऊ नये असंच वाटत होतं मला. पण ती सावी, ही सावी ना गप्प बसूच शकत नाही. काही ना काहीतरी उद्योग चालूच असतात तिचे. आणि काय म्हणालास तू? भास्कर जेलमध्ये त्याचं मला काहीच वाटत नाहीये. फक्त तुलाच दुःख झालंय. अरे त्याला जेलमध्ये बघून आई म्हणून मला किती यातना होतात ना ते तुला नाही कळायचं. सोड ना. तुला काय वाटतं मी काही करत नाहीये ना? एक मिनिट. हे बघ भास्करला लवकरात लवकर बाहेर कसं काढता येईल ना त्याची जुळवाजुळव चालली आहे. उद्या आपल्या वकिलांना भेटायचंय. मुजुमदारांच्या घरातले वाघ असे पिंजऱ्यात अडकून नाही बसणार. आणि मुळात मी त्यांना राहूच नाही देणार. म्हणजे अजून आईला नीट ओळखूच शकला नाही आहात तुम्ही. जर पाठीशीच घालायचं असतं तर मागच्या वेळी हे प्रकरण झालं होतं त्यावेळेस आई त्याच्याशी असं का वागली असती. आणि त्यानंतर तिने नीता वहिनीची किती काळजी घेतली हे तुम्ही बघितलंच की. असो आता तुम्हाला सांगून काय उपयोग. कारण आई लई चिडली आहे तुमच्या. सगळं प्रकरण पोलिसांकडे गेलं आणि ते अख्ख्या गावभर झालं. त्यामुळे मुजुमदारांबद्दल लोक काय काय बोलतायत आणि आई काही सहन करू शकते. पण घराण्याची बदनामी कधीच सहन नाही करणार. असो तुम्हाला सांगून तरी काय उपयोग आहे म्हणा. तुम्ही थोडी ना तुमचा हट्टीपणा सोडणार आहात. धैर्य सॉरी. खरंच सॉरी. मी प्रॉमिस करते की
मी इथून पुढे असं कधीच नाही वागणार बघा. आपल्यात जे काय असेल ना ते तरी मी सगळ्यात आधी तुमच्याकडेच येईल बघा. आपल्या दोघांमध्ये अशी कुठलीच गोष्ट न सांगता ठेवणार नाही. प्रॉमिस. पक्का. असो, मी काळजी करू नका. आई गुन्हेगाराला शिक्षा दिल्याशिवाय सोडत नाही आणि सुटूही देत नाही. त्यामुळे भास्करनं जे काही केलंय त्याची त्याला योग्य शिक्षा देऊन नीता वहिनींना न्याय मिळवूनच देईल ती. शिक्षा जशी ती तुझ्या चुकांची तुला देणारच आहे. पण त्या सावीचा काय? सेवय अजून किती दिवस आपल्या डोक्यावर नसणार आहे? धीरधार, थोडासा धीरधार. मला माहिती हे सगळं तिच्यामुळेच झालंय आणि त्याची शिक्षा तिला मिळेल. आणि तो बघशील, यापुढे तिला एकही दिवस मी सुखाने जगू देणार नाही. अगं सावी, काय हे? मला आवाज द्यायचा की मी सुद्धा आले असते. सगळे एकटीने करत बसले, काल सुद्धा एकटीनेच केले सगळं. वहिनी अहो असू द्या, एवढं काय त्याच्यात? हा तुम्ही आराम करा, मी सगळं बघते इथलं. हा अगं थांब, मी करून घेते. थांब थोडं. वहिनी असू द्या की, करते मी. अगं राहू दे की, एवढं तरी करू दे मला. बरं हे घ्या, तुम्ही दूध प्या आणि आराम करा. धरा. तू ना ऐकायचीच नाहीच. सावी सॉरी. सॉरी कशासाठी? अगं माझ्यामुळे तुला काय काय आणि किती किती सहन करावं लागतंय. आता पण सहन करावं लागतंय. त्यात नेमके अवंतिताई पण नाहीयेत बघ. सगळं कामाचं लोडणं तुझ्यावर होतं आणि मी काहीच. वहिनी असा विचार पण कधी करू नका. हो असं काही नाहीये. तुम्हाला माहितीये, मी ना एक गोष्ट ठरवली. जोपर्यंत तुमची ही गोड परी तुमच्या कुशीत येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला अजिबात काम सांगायचं नाही. तुम्ही फक्त आराम करायचा. तुमची सगळी काळजी घेणार आहे मी. थँक्यू. सावी, माझ्यावर आणि माझ्या बाळावर तुझं किती उपकार आहे म्हणून सांगू ग. त्यामुळे तुला मात्र खूप काय काय सहन करायला लागलंय. आत्ताही लागतंय. आणि हे होत असताना तुझ्या मनात माझ्याबद्दल जराही राग नाहीये. खरंच अशी कशी आहेस ग तू? अरे कोणी चहा देताय का मला? हा चहा? अरे देवा, मी चहा सुद्धा ठेवले. आई ना चहा. वहिनी मी म्हंटले ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी केलंय सगळं. तुम्ही फक्त चहा म्हणा. आणि हे बघा,
चहा लगेच तयार आहे. मी देऊन येते, तुम्ही काय काळजी करू नका. आलीच. अरे हा काय चहा आहे का? काय ग? मला कसा चहा लागतो माहित नाही अजून. कोणी केला हा चहा? मीच बनवलाय चहा. काय ग? किती वर्ष संसार करतेस? माहित नाही अजून मला चहा कसा लागतो ते? आई ते सॉरी, माहितीये मला. मी दुसरा बनवून आणते लगेच. चहा आवडला नव्हता तर सांगायचं होतं तसं. असं फेकायची काय गरज होती? आमचा चहा खोलीतच पाठव. वकिलांना खोलीत घेऊन ये. चला. आई कशी वागली तरी प्लॅन सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत नाटक करत का होईना त्या सावीशी नीट वागायलाच लागणार, नाहीतर सगळा प्लॅन फिसकटून जाईल. भाऊ कसं आहे, हे शैक्षणिक वर्ष अर्धा अधिक संपलंय. अशातच गेल्या वर्षी जितके फंड जमा झाले होते तेवढेही फंड यावर्षी जमा झालेले नाही आहेत. शिक्षकांचे 3 महिन्यांचे पगार सुद्धा तटलेत. नाही, त्याविषयी कोणाची काही तक्रार नाहीच आहे. प्रत्येकाला असंच वाटतंय की मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळायला पाहिजे, शिकताना त्यांचं पोट नीट भरलेलं असावं असंच वाटतंय. पण भाऊ, हे जर असंच चालू राहिलं तर या दसऱ्याला आपण जी 5वीचा एक वर्ग वाढवणार होतो. अहो, पण तुकडी वाढवली नाही तर कसं होणार? म्हणजे भाऊ, आपले शिक्षक गावोगावी फिरून सर्वे करून ज्या मुलांना शिक्षणासाठी तयार केलंय त्यांना शाळेत ऍडमिशनच नाही दिलं तर त्यांचं शिक्षणाचं नुकसान होणार ना भाऊ. पण भाऊ, शाळा जर सुरू करायची असतील तर आपल्याला अजून ऍडमिशन करून नाही चालणार. त्यानं काय आहे, शाळेवरचा ताण वाढ्या, आधीच खर्च वाढते, त्यात शिक्षकांचे 3 महिन्याचे पगार तटले. आणि भाऊ, शाळेत अजून विद्यार्थी आले तर त्यांचाही खर्च वाढेल. अशामुळे काय भाऊ की शिक्षकांचे पगार तटत जातील आणि शिक्षक सुद्धा खचून जातील. भाऊ, भाऊ, खूप मोठा प्रश्न आपल्या समोर निर्माण झाला. याच्यातून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मार्ग काढला पाहिजे. आणि तात्पुरता मार्ग उपयोगाचा नाही तर याच्यावर कायमचाच तोडगा काढला पाहिजे.
सावी, सॉरी आई, जे काही वागली ते चुकीचं नाही, लई चुकीचं होतं. धैर्य, आमच्या घरात भाऊंनी आम्हाला अन्न हे पूर्ण ब्रह्म ही शिकवण दिली. अन्नाचा असा अपमान नसतो करायचा. आईंना चहा आवडला नाही इथपर्यंत ठीक होतं. नाही आवडू शकत एखाद्याला एखादी गोष्ट, पण म्हणून त्यांनी जे काही केलं ते चुकीचं केलं. सावी, तिचं मन थारेवर नाहीये, त्यामुळे ती असं वागते. तुम्ही प्लीज वाईट वाटून. मला माहिती की त्या टेन्शन मध्ये, आणि त्यांच्या टेन्शनचं कारण पण मीच आहे हे पण कळतंय मला. असं काही नाहीये. असंच आहे. मी पूर्ण प्रयत्न करते माझी बाजू मांडायचा. हे घर पण माझंच आहे. या घरातली माणसं, इथली नाती जपण्यासाठी त्यांच्या कलानं घेतलं पाहिजे हे पण कळतंय मला. पण म्हणून जर काही चुकीचं घडत असेल तर मी शांत नाही बसू शकत. इकडं आड आणि तिकडे वीर अशी गत झाली माझी. मी पण माणूसच आहे, माझ्या मनाला पण वाईट वाटूच शकते. सावी, आऊ, कळतंय मला. तुम्ही या इकडे, बस, या बस. कळतंय मला, वाईट वाटूच शकतं. सावी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट माझ्याशी शेअर करू शकता, हक्कानं. नवरा बायको होता पण टीम होत. आयुष्यात सुख असेल दुःख असेल, तुम्ही काहीही शेअर करू शकता. आणि तुमच्यातली सगळ्यात चांगली गोष्ट कुठली माहिती आहे का? कुठली? म्हणजे तुम्ही लई चांगले आहात, पण त्याच्यात तुमच्यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मला जास्त समजवायला लागत नाही. मी लवकर समजून जातो. कधी कधी ना मलाच लय भारी वाटतं, जे किती नशीबवान आहे मी, मला तुमच्यासारखी समजूतदार सुंदर मुलगी बायको म्हणून मिळाली. भाऊजी, फक्त तुम्हीच नाही, आम्ही सुद्धा खूप नशिबान, म्हणून सावी आमच्या आयुष्यात आली. तुम्हाला माहिती भाऊजी, अवंतीताई आणि मी नेहमी म्हणायचो की सावीच या घरात सून म्हणून यायला पाहिजे, कारण तीच हे घर सावरू शकते आणि या घरात आनंदाचं वातावरण येऊ शकतं. बघा, आणि तुम्ही मलाच म्हणताय की मी खूप जास्त कौतुक करतो तुमचं म्हणून. वहिनी, आता तुम्हीच सांगा, एवढी भारी बायको असल्यावर बिचारा नवरा कौतुक नाही करणार तर काय करणार? बरोबर, करा करा, चांगलं कौतुक करा बायकोचं. बरं सावी, मी आईंना चहा देऊन आले. बरं धैर्य, चल आता तुम्ही जा, मला भरपूर काम आहे. मी बरी आहे. नक्की. तुमच्यासारखा भारी नवरा मिळाल्यावर मी जास्त वेळ चिडून राहू शकते का? तुमच्यासाठी पोहे केलेत मी, आणू? आले.
जामीन मॅडम, अशा केसमध्ये जामीन मिळणं जवळजवळ अशक्य असतं. हां, आता ज्यांनी केस दाखल केले त्यांनीच ही मागे घेतली तर शक्य आहे. सो भास्कर साहेबांची पत्नी केस मागे घ्यायला तयार असतील तर थांब. हा वकील साहेब, तुम्ही काय म्हणत होता? सो तुम्हीच ठरवा काय करायचं ते, आणि मला सांगा जितक्या लवकर नीता मुजुमदार केस मागे घेतील तितक्याच लवकर आपल्याला भास्कर मुजुमदारांना सोडवता येईल. ठीक आहे, तुम्ही डॉक्युमेंट्स तयार करा, बाकी मी बघते काय करायचं. ठीक आहे. नीता, हाय. आता वकील इथे जे काही बोलत होते तेव्हा तुझे कान उघडे होते ना? तुझ्या मूर्खपणामुळे आणि अक्कल नसलेलं डोकं चालवल्यामुळे आज माझा भास्कर जेलमध्ये खितपत पडलाय. त्या दिवशी अशी निघून असते ना गेली घरात ना, आणि हा मूर्खपणा नसता केला तर हे सगळं झालंच नसतं. पण त्याला जेलमध्ये पाठवून तुला इथे मजा मारायची लाज नाही वाटत? माझ्या मुलाला जेलमध्ये पाठवून तुला मजा करायची लाज नाही वाटत? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेवायची. वकील काय सांगून गेलेत लक्षात आहे ना? ते जे डॉक्युमेंट्स पाठवतील त्याच्यावर गप गुमान सह्या करायच्या आणि मुकाट्यानं तक्रार मागे घ्यायची. जोपर्यंत माझा भास्कर या घरात येत नाही तोपर्यंत मी या वर्षीचा दसरा साजरा करणार नाहीये. नाही बघ, आता इथे जे काही घडलं ना ते बाहेर जाऊन बोलायचं नाही. चोंबड्यासारखं तोंड चालतं की नाही हे जराही चालवायचं नाही. आता खऱ्या सुविधाग्याने नाही सगळं तुझं तोंड शिवून टाकायला टाकून पडलं. देख आणि घेऊन जाते सगळं. भाऊ सर, भाऊ हे एकदा ऍडमिशन फॉर्म तुम्ही बघा आणि मग तुम्हाला काय घ्यायचं असेल तो निर्णय तुम्ही घ्या. आता हा रोहित गिजरे गेल्या वर्षीच पुरात याचे आई वडील गेले. याचा चुलतच याला वाढवतोय. पण शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून ऊस तोडायला पाठवतोय याला. नाही भाऊ, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तालुक्यामध्ये पहिला आलाय हा. हा सूरज गायकवाड. तो लहान असतानाच त्याचे वडील गेले आणि 1-2 वर्षामागे आई त्याची कॅन्सरने गेली. आजी आजोबा याचा सांभाळ करत होते पण त्यांनाही आता दिसत नाहीये. मग अशा विद्यार्थ्याला आपण शाळेत जर घेतलं नाही भाऊ तर त्याचंही शैक्षणिक नुकसान नाही का? ही सोनाबाई राऊत, वडिलांनी हिच्या आईला जाळून मारलं आणि आता स्वतः खडी फोडायला गेलाय. इतकी वर्ष हिच्या शाळेची फी हिच्या शिक्षकांनीच भरलेली आहे. आता त्यांची देखील बदली झाली.
भाऊ, खूप अपेक्षेनं हिच्या सरांनी हिचा फॉर्म भरून दिलाय. भाऊ, ह्या आणि अशा अनेक मुलांच्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच आशेचा किरण आहात. भाऊ, हा भावनिक मुद्दा बरोबर आहे, पण व्यावहारिक मुद्द्याचं काय? पैशाचं गणित कसं करायचं त्याचाही विचार झाला पाहिजे. वहिनी, काय झालं? अगं कुठं काय, काही नाही झालं. असं कसं काही नाही? तुमच्या डोळ्यात पाणी काय उगाच येते वय? सांगा की काय झालं? आई काय बोलल्या का? मी समजू शकते. अहो, आई माझ्यावरच एवढे चिडल्यात म्हटल्यावर तुमच्यावर तर त्या लईच चिडल्या असतील. पण ही परीक्षा तुमच्या धीराची आहे असं समजा. काही झालं तरी अजिबात धीर सोडू नका. कोणी काही करू दे, कितीही बोलू दे, आपण काहीच चुकीचं केलेलं नाहीये. तुम्ही अजिबात घाबरू नका. ही सावी तुमच्या कायम सोबत आहे. जा, तुम्ही आराम करा, बाकीचं मी बघते. जा. सावी, अगं तुला माहित नाही ही परीक्षा किती अवघड आहे. या घरातली माणसं उलट्या काळजाची आहे ग. ती अशी नाही सुधारणार. कशा कशाला तोंड द्यायला लागणार आहे ना मलाच माहिती. आणि काहीही झालं तरी आई यांना बाहेर काढणारच. त्यासाठी वाटेल तर करतील त्या. ठीक आहे. कसं आहे, घाई गडबडीत आणि भावनिक होऊन हा निर्णय घेणं योग्य नाही. मला आजच्या दिवस मुदत द्या, मी काढतो काहीतरी तोडगा. पण भाऊ, दसऱ्याच्या दिवशी ऍडमिशन करायचे त्याचं काय? मी सांगितलं ना, आजचा दिवस मुदत द्या मला. मी काही काळजी करू नका, काहीतरी मार्ग मी नक्की काढतो यातनं. ऍडमिशन पण होतील, पोरं पण येतील, सगळं होईल. भाऊ, मग आम्ही निघतो. हो, या. अरे, सुखी राहा. हे बघा, मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. दरवर्षीप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे मोठमोठे लोक येणार. सध्या भास्करमुळे जे काय घडलंय त्यामुळे लोकांमध्ये आपल्याबद्दल नको ती चर्चा चालू आहे. त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, दसऱ्याच्या पूजेची सगळी तयारी नीट झाली पाहिजे. कुठलाही गोंधळ नकोय. नीट नियोजन करा.
मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता. वाटलंच होतं मला. विचार. या वर्षी दसऱ्याची जबाबदारी दसऱ्याची जबाबदारी कोणाला द्यायची ते मी आधीच ठरवलंय. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल, पण या वर्षी दसऱ्याच्या पूजेची सगळी जबाबदारी मी इरावर सोपवते. आणि अगं पण लग्न झाल्यानंतर सावीचा पहिला दसरा आहे हा. त्यामुळं त्यांच्याकडे सगळी तिच्यावर विश्वासाने एखादी जबाबदारी टाकावी असं एकतरी काम केलंय का रे तिने? या घरात आल्यापासून मी बघते, सण असो समारंभ असो, गालबोट लागल्याशिवाय राहिलंच नाही. आणि म्हणून मला तुझ्या बायकोवर जराही विश्वास नाही. आई अगं पण काय धैर्य. बाबा, ये बाबा कसे आहेस बा? बरे आहेस ना? काल आलेल्या पोरगीसाठी माझ्या लाडक्या ताईला ऐकवणार? आणि माझी इरा तिच्याकडून तिचे हक्क मान सन्मान काढून घेणार? असं मी काहीही होऊ देणार नाही.